नमस्कार विद्यार्थी मित्रों, स्वागत आहे तुमचं MK कोचिंग क्लासेसमध्ये। आज आपण क्लास 10 चा फायनान्शियल प्लॅनिंग हा चॅप्टर पाहत आहोत। हा चॅप्टर तुमचा अल्जेब्राचा आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्डचा। ठीक आहे, ह्याच्या अगोदर आपल्या याच्यावर एक लेक्चर झालेला आहे आणि हे सेकंड लेक्चर आहे। तर ह्या लेक्चरमध्ये आपण काही प्रॉब्लेम बघणार आहोत आणि हे प्रॉब्लेम बघण्याच्या अगोदर मी तुम्हाला काय सांगायचं आहे, मला त्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगायचं, जे वेगवेगळे टॅक्सेस आहेत आहे का नाही, जे GST आहे, GST मध्ये किती प्रकारचे टॅक्स पर्सेंटेज टॅक्स लागतात पहा। GST मध्ये तुम्ही वेगवेगळे टॅक्स GST बघितले असेल, त्याच्यामध्ये वेगवेगळे टॅक्स असतात। आता झिरो रेटेड टॅक्स आहे का नाही, झिरो रेटेड टॅक्स म्हणजे ज्याच्यावर 0% टॅक्स लागते त्याला झिरो रेटेड टॅक्स म्हणतो आपण। झिरो रेटेड टॅक्स म्हणजे ज्याच्यावर 0% टॅक्स लागते त्याला झिरो रेटेड टॅक्स म्हणतो। तुमच्या पुस्तकामध्ये बुक्समध्ये पेज नंबर 84 वर हे दिलेलं आहे। तुमचं पेज नंबर 84 जर उघडून बघितलं तुम्ही, पेज नंबर 84 वर हे सगळं आहे। हे सगळं मी लिहून दाखवणार नाही, हा चार्ट आहे, याच्यामध्ये फक्त मी सांगणार आहे झिरो रेटेड टॅक्समध्ये GST तुमचा झिरो लागतो। त्याच्यामध्ये कोणते गुड्स येतात, जे इसेन्शियल गुड्स असतात, इसेन्शियल कमोडिटीज लाईक फूड ग्रेन्स असतील तुमचे, गहू ज्वारी वगैरे तर असेल। त्याच्यानंतर फ्रूट्स वगैरे असतील, तुम्ही जे फ्रूट्स वगैरे घेता त्याच्यामध्ये फ्रूट्सवर पण, व्हेजिटेबल्स याच्यावर पण लागतात, पण जे कुठं विकतात त्याच्यावर नुसार पण असते। ठीक आहे, तुम्ही जर मॉलमध्ये जर जाऊन फ्रूट्स घेतले तर तिथे टॅक्स लागू शकतो। ठीक आहे, त्याच्यानंतर दुधावर टॅक्स लागत नाही, नमक सॉल्ट असेल सॉल्टवर लागत नाही। त्याच्यानंतर मातीची भांडी अर्थन पॉट्स त्याच्यावर तुम्हाला टॅक्स वगैरे लागत नाही। त्याच्यानंतर हे गुड्स झाले, गुड्समध्ये म्हणजे ह्या गुड्सवर तुम्हाला 0% टॅक्स लागते। सर्व्हिसेस तुमच्या जसे की चॅरिटेबल ट्रस्टच्या ॲक्टिव्हिटीज असतील, त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर, तुम्ही वॉटर घेऊन जाताय कुठे इथून तिकडं तिकडून इकडं, किंवा जे आपल्याला वॉटर सप्लाय करतात त्याच्यावर काय लागत नाही, टॅक्स वगैरे लागत नाही। ठीक आहे, हे झालं तुमचे झिरो रेटेड टॅक्स। ठीक आहे, आणि लो रेटेड टॅक्समध्ये तुमचं लो रेटेड टॅक्स हे झिरो रेटेड झाले, ज्याच्यावर 0% टॅक्स लागते। लो रेटेड टॅक्समध्ये तुमचा लो रेटेड टॅक्स, त्याच्यामध्ये टॅक्स काय लो रेटमध्ये असतो, म्हणजे याच्यावर किती असतो, 5% असतो। ठीक आहे, 5% टॅक्स लागतो। ह्याच्यामध्ये 5% टॅक्समध्ये काय लागते, गुड्समध्ये तुमचं LPG सिलेंडर, तुम्ही LPG सिलेंडर घेता त्याच्यावर 5% टॅक्स लागते। चहा कॉफी, जर तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन चहा कॉफी घेत असाल किंवा काही जेवण करत असाल चांगल्या रेस्टॉरंटमध्ये, तर त्याच्यावर तुम्हाला किती टक्के टॅक्स लागते, 5% टॅक्स लागते। त्याच्यानंतर तुम्हाला 12% टॅक्स सर्व्हिसेस, तर तुम्हाला एअर ट्रान्सपोर्ट इकॉनॉमी क्लासला लागते। ठीक आहे, त्याच्यानंतर बेवरेजेस वगैरे हे सर्व्हिसेसवर पण 5% टॅक्स लागते। त्याच्यानंतर स्टँडर्ड रेटेड टॅक्स, त्याच्यामध्ये स्लॅब फर्स्ट आहे, त्याच्यामध्ये स्टँडर्ड रेटेड टॅक्समध्ये तुमचं स्लॅब फर्स्टवर तुमचा 12% लागतो आणि स्लॅब सेकंडमध्ये तुमचा 18% टॅक्स लागतो। त्याच्यामध्ये 12%मध्ये काय काय येते, गुड्स, कन्झ्युमर गुड्स, बटर, घी, ड्रायफ्रूट्स, जेम, जेली, सॉसेस, पिकल्स, मोबाईल फोन एक्सेट्रा, याच्यावर 12% टॅक्स लागतो। आणि सर्व्हिसेसमध्ये प्रिंटिंग जॉब असेल, प्रिंटिंग जॉबवर करत असाल, गेस्ट हाऊस असेल किंवा वेगवेगळ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असाल बिझनेस रिलेटेड किंवा कन्स्ट्रक्शन रिलेटेड, त्याच्यावर सुद्धा तुम्हाला 12% टॅक्स लागते। त्याच्यानंतर 18%मध्ये मोस्ट ऑफ द जे गुड्स आहेत ते तुमचे येतात, त्याच्यामध्ये मार्बल असेल, ग्रेनाइट असेल, परफ्यूम असेल, हे आहेत। ठीक आहे, आणि त्याच्यानंतर हायली रेटेड टॅक्समध्ये तुमचा 28% टॅक्स येते। हे वेगवेगळे टॅक्स दिलेले आहेत। तर हे तुम्हाला जे टॅक्स दिलेले आहेत तुम्हाला, म्हणजे 0% टॅक्स, 5% टॅक्स, 12%, 18%, 28%, म्हणजे अशा प्रकारचे आपले किती स्लॅब्स आहेत, म्हणजे 5 प्रकारचे टॅक्स GST तुम्हाला लागलेला दिसेल। GST जर लागला आहे म्हटलं तर तुम्हाला ह्या 5 पैकी कोणत्याही प्रकारचा एक GST असेल, म्हणजे एक झिरो म्हणजे हा GST मध्ये येत, म्हणजे ज्यावर GST लागत नाही। 0% म्हणजे कुठल्याही प्रकारचा GST द्यायचं नाही, ज्याची काही किंमत असेल आहे का नाही, तुमची जी काही प्रोडक्टची किंमत असेल तेवढंच द्यायचं, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा टॅक्स द्यायचा नाही। ह्याच्यामध्ये इसेन्शियल येतात। त्याच्यानंतर 5% GST द्यावा लागेल तुम्हाला, 12%, 5% किंवा 12% किंवा 18% आणि 28%, ज्या लक्झरी गोष्टी आहेत, ज्या खूप एक्सपेन्सिव्ह गोष्टी आहेत त्याच्यावर 28% तुमचा टॅक्स लागत असतो। तर हे तुम्हाला टॅक्स स्लॅब्स वगैरे मी सांगितलेले आहे। त्याच्यानंतर तुमचं मी GST सांगितलेले, जेव्हा GST लागतो याची GST मध्ये तुमच्या प्रकारे जनरली 2 प्रकारचं याचं डिव्हिजन होते जेव्हा GST असते। त्याच्यामध्ये एक तुमचा CGST असतो, आपण सेंट्रल गव्हर्नमेंटला जातो हा CGST आहे का नाही, सेंट्रल गव्हर्नमेंटला जातो। आणि SGST असतो तुमचा, हा SGST कोणाला जातो, स्टेट गव्हर्नमेंटला जात असतो। स्टेट गव्हर्नमेंटला, रिस्पेक्टिव्ह स्टेट गव्हर्नमेंट जे असेल त्या स्टेट गव्हर्नमेंटला हा SGST जात असतो। हे इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला। त्याच्यानंतर दुसरं GST कधी लागतो आणि केव्हा लागतो हे पण महत्त्वाचं आहे। GST कधी केव्हा लागतो तुम्हाला अशा प्रकारचं आला तर एखाद्या वेळेस येऊ शकतो। तर जे GST आहे ना, तुमची ज्या एखादी शॉप आहे, समजा एखादा शॉप आहे का नाही, एखादा शॉप आहे, दुकान आहे, काहीतरी आहे, आणि त्याची
जो गुड्स वगैरे माल वगैरे विकतो, समजा एखादं काय आहे दुकान आहे, समजा कोणतंही दुकान आहे किंवा हॉटेल आहे, समजा एखादं हॉटेल आहे, दुकान आहे, काय आहे किंवा एखादा शॉप फॅक्टरी आहे, काय आहे, आणि त्याची जी टर्नओव्हर आहे, टर्नओव्हर काय आहे, टर्नओव्हर म्हणजे तो काय करतो, टर्नओव्हरमध्ये त्याची खरेदी विक्री जी आहे, खरेदी विक्री टर्नओव्हर काय आहे, जर त्याची 20 लाखाच्या वर जर जात असेल, त्याचा टर्नओव्हर किती जात असेल, 20 लाखच्या वर जर जात असेल, 20 लाखच्या वर जर जात असेल, आणि काही याच्यामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे आहेत, 20 लाख पुढे 40 पर्यंत पण गेलेलं आहे, हे 20 लाख टर्नओव्हरच्या वर जर जात असेल तर त्याला काय करायला लागतो, GST नंबर पाहिजे आणि त्याच्यावर काय लागत असतो, टॅक्स लागत असतो. आणि समजा आता सेम गोष्ट आहे एखाद्या जागी तो व्यक्ती विकतो आणि तीच गोष्ट दुसरीकडे दुसऱ्या दुकानामध्ये दोन, म्हणजे एखादा समजा एखादा मोठं दुकान आहे आणि एक छोटं दुकान आहे, सेम वस्तू आहे, तेवढ्याच क्वालिटीची तीच वस्तू आहे. जर छोट्या दुकानामध्ये गेल्या तुम्ही, तीच गोष्ट म्हणजे बनवत असेल स्वतः तो व्यक्ती किंवा ज्याचा 20 लाखाच्या खाली टर्नओव्हर असेल तर तुम्हाला टॅक्स वगैरे लागत नाही, आणि मोठ्या दुकानात गेला तर तुम्हाला टॅक्स वगैरे लागतो. तर त्यामुळे तुम्ही कधी बघितलं असाल जे छोटे दुकानं असतात गल्लीबोळामध्ये किंवा छोट्या हॉटेल्स असतात वगैरे, तिथे तुम्हाला कुठलाही टॅक्स वगैरे द्यावा लागत नाही, तिथले जेवण वगैरे काय असते तुमचं स्वस्त असते. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर हॉटेलमध्ये जेवायला गेल्या, तुम्ही जर चांगल्या हॉटेलमध्ये जेवायला गेल्या तर तुमचं बिल जास्त होते. त्यामागं जास्त होण्यामागचं कारण काय आहे, वेगवेगळा टॅक्स पण लागतो त्याच्यावर, तुम्ही जेवता त्याच्यावर 5% टॅक्स लागतो, आणि दुसऱ्या मोठा असल्यावर ते रेट पण जास्त असतात. ठीक आहे, रेट पण जास्त असतात आणि त्याच्यावर टॅक्स पण लागतो. पण छोट्या हॉटेलमध्ये गेल्यावर त्यांची रेट पण कमी असतात आणि टॅक्स पण लागत नाही, त्यामुळे ते काय तुम्हाला स्वस्तामध्ये जेवण मिळते. तर हे तुम्हाला कळलं असेल. GST म्हणलं तर त्याच्यामध्ये CGST आणि SGST असतो. ठीक आहे, CGST सेंट्रल गव्हर्नमेंटला जातो, SGST स्टेट गव्हर्नमेंटला जातो, आणि 20 लाखाच्या वर टर्नओव्हर असेल तर तुम्हाला टॅक्स वगैरे त्या हे करावं लागेल, GST नंबर पाहिजे. तर हे कळलं असेल तुम्हाला, ही बेसिक माहिती कळली असेल. आता आपण मी बोर्डवर क्वेश्चन लिहिलेला आहे, आता डायरेक्टली आपण काय करणार आहोत, क्वेश्चन बघणार आहोत. तर हे अशा प्रकारचे जे क्वेश्चन आहेत तुमच्या बोर्डच्या एक्झाममध्ये येतील. हा जर क्वेश्चन आला तुमच्या बोर्डच्या एक्झाममध्ये, तर तुमच्या बोर्डच्या एक्झाममध्ये किती मार्क्सला येणार आहे हा क्वेश्चन, मिनिमम 2 मार्क्ससाठी तर हा क्वेश्चन तुमच्या बोर्डच्या एक्झाममध्ये येणार आहे. म्हणजे 2 मार्क्स देऊन जाणारा हा क्वेश्चन आहे, 2 मार्क्ससाठी येणारा क्वेश्चन आहे. सिंपल आहे क्वेश्चन. जेव्हा ह्या चॅप्टरवरले जर क्वेश्चन आले तर पहिल्यांदा ह्या चॅप्टरवरला असो किंवा कोणत्याही चॅप्टरवरला क्वेश्चन असो, सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, तुम्ही क्वेश्चन हा व्यवस्थित वाचून घ्यायचा. तर पहिल्यांदा आपण क्वेश्चन व्यवस्थित वाचून घेऊया, त्याच्यानंतर क्वेश्चन सोडूया. ठीक आहे, तर पहा क्वेश्चन वाचूया. आरती गॅस एजन्सी, एक एजन्सीचं नाव आहे, त्या एजन्सीचं नाव काय, आरती गॅस एजन्सी आहे. सप्लाइड LPG सिलेंडर टू द कंझ्युमर फॉर टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ₹545. आणि याच्या अगोदर मी जे टॅक्स वगैरे रेट वगैरे सांगितले किंवा तुम्हाला हे टॅक्स वगैरे रेट किंवा कशावर किती टॅक्स लागते हे पाठ करायची गरज नाही, कारण तुमच्या क्वेश्चनमध्ये अशा प्रकारचं ते दिलेलं असतो, किती % टॅक्स आहे काय नाही वगैरे. ठीक आहे, त्यामुळे पाठ करायची गरज नाही. आणि हे रेट पण काय होऊ शकतात, मी तुम्हाला सांगितले कोण ठरवत असते, GST काउन्सिल ठरवत असते, आणि ते वेळोवेळी चेंज करू शकतात. ठीक आहे, म्हणजे ज्या वेळेस आता तुमच्या पुस्तकामध्ये क्वेश्चन छापलेला आहे, प्रिंट केलेला आहे, त्यावेळेस त्यांनी रेट वगैरे दिलेले आहे. ठीक आहे, तर पहा, त्यामुळे तफावत असू शकते तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले रेट आणि सध्याचे करंट रेट, कारण GST बदलत असतो, टॅक्स बदलत असतो. ठीक आहे, तर पहा, आरती गॅस एजन्सी सप्लाइड LPG सिलेंडर टू द कंझ्युमर फॉर अ टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ₹45. आरती नावाची एक गॅस एजन्सी आहे आणि ते LPG सिलेंडर प्रोव्हाइड करते लोकांना, घरगुती वापरासाठी असेल किंवा कमर्शियल असेल. तर किती रुपये टॅक्सेबल, फॉर अ टॅक्सेबल व्हॅल्यू, ह्याच्यात महत्त्वाचं काय आहे, फॉर अ टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे हे 545, टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे, 545. GST चार्जड इज 5%. म्हणजे ह्याच्यावर ह्या टॅक्सेबल GST व्हॅल्यू कधीशी आपण कशावर चार्ज होते, तर टॅक्सेबल व्हॅल्यूवर GST व्हॅल्यू चार्ज होत असते. आता आपण हे पहिला क्वेश्चन आहे, 2-4 क्वेश्चन सॉल्व्ह केल्याच्या नंतर तुम्हाला आयडिया येऊन जाईल, सगळ्या गोष्टी कळतील. तर GST कधीशी आपण टॅक्सेबल व्हॅल्यूवर हे केल्या जाते. आणि मी आता बघितलं पण होतं LPG सिलेंडरवर किती टक्के टॅक्स लागते, 5% आणि 5% LPG सिलेंडरवर टॅक्स लागत आहे. ठीक आहे, व्हॉट इज द अमाऊंट ऑफ CGST, किती अमाऊंट असेल CGSTचं त्यांनी सांगायला सांगितले, CGST आणि SGSTचं इन द टॅक्स इनवॉइसमध्ये किती अमाऊंट असेल. याच्या अगोदर पहिल्या लेक्चरमध्ये आपण टॅक्स इनवॉइस पण बघितलेला आहे. ठीक आहे, व्हॉट इज द टोटल अमाऊंट पेड बाय द कंझ्युमरने टोटल अमाऊंट किती पेड म्हणजे एकूण सगळे म्हणजे पूर्ण पैसे कंझ्युमरने किती दिले असतील. ठीक आहे, फाइंड द अमाऊंट ऑफ GST
टू बी पेड बाय द आरती गॅस एजन्सी. आता तुम्ही काय करता, आरती गॅस एजन्सीकडनं जो काही एखादा ग्राहक असेल, समजा तुम्ही ग्राहक आहात, मग तुम्ही कुठून तर तुमच्या घरी सिलेंडर येते, गॅस सिलेंडर येते का नाही, गॅस सिलेंडर येते, तुम्ही LPGचं सिलेंडर घेता. काय आता जे काही रेट असेल तुम्हाला काही मिळत असेल, 901 रुपयाला सिलेंडर मिळते, आय थिंक 900 रुपयाला. जेव्हा तुम्ही ते सिलेंडर घेता तर त्याच्यावर GST लागून येते. तुम्हाला वाटत असेल आम्ही टॅक्स वगैरे भरत नाही, पण त्याच्यामध्ये जे अमाऊंट असते टोटल त्याच्यामध्ये GST असते. आणि किती टक्के GST असते, 5% GST असते. म्हणजे तुम्ही जर 900 रुपयाचं समजा 900 रुपये जर किंमत असेल तर त्याच्यावर 5% GST म्हणजे किती भरता तुम्ही, 9 5 45 रुपये इतका टॅक्स तुम्ही GST भरत असता सिलेंडरवर. ठीक आहे, 900 रुपये किंमत असेल तर ठीक आहे. पण तुम्हाला ते कळत नाही तुम्ही टॅक्स भरता वगैरे, कारण ते पूर्ण व्हॅल्यू किमती टॅक्स सहित तुम्हाला सांगत असतात. मग त्याच्यानंतर तुमच्याकडनं ते सिलेंडरवाला जो आहे गॅस एजन्सीवाला टॅक्स कलेक्ट केल्याच्या नंतर त्याचं काय काम असते, तो गव्हर्नमेंटला टॅक्स देत असतो. तोच सांगायचं आहे आपल्याला. म्हणजे अमाऊंट आहे का नाही, फाइंड द अमाऊंट ऑफ GST टू बी पेड बाय द आरती गॅस एजन्सी. आरती गॅस एजन्सी आपल्याकडनं टॅक्स खरेदी करते. म्हणजे कोणते सिलेंडरवाले जे असतात गॅस प्रोव्हाइड करतात ते आपल्याकडनं खरेदी करतात ग्राहकाकडनं आणि कलेक्ट करतात. कलेक्ट करून ते कोणाला प्रोव्हाइड द्यावं लागते, त्यांना गव्हर्नमेंटला ते द्यावं लागत असते. गव्हर्नमेंटला काय करावं लागतं असते, जमा करून तो टॅक्स गव्हर्नमेंटला जमा करावा लागतो. आपल्याला जमा करायची गरज नाही. पहा, तर इथून आता आपण सोडूया, स्टेप बाय स्टेप क्वेश्चन सोडायचा. आता पहा, एकदा क्वेश्चन वाचल्यानंतर पुन्हा वाचत क्वेश्चन सोडायचा. आरती गॅस एजन्सी सप्लाइड LPG सिलेंडर टू द कन्झ्युमर फॉर अ टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ₹545. GST चार्ज इज 5%. आता पहिल्यांदा GST चार्ज इज 5% म्हणलेलं आहे, तर पहिल्यांदा लिहून घ्यायचं. GST किती आहे का नाही, GST किती आहे तुमचं, 5% आहे. रेट ऑफ GST, सोल्युशन पहा, सोल्युशन व्यवस्थित बघा. रेट ऑफ GST, रेट ऑफ GST ऑन सिलेंडर. ठीक आहे, ऑन LPG सिलेंडर म्हणलं तरी चालेल किंवा काही नाही म्हणलं तरी चालेल, कारण LPG सिलेंडर दिलेला आहे तर आपण त्याच्या खाली सोल्युशन लिहितो तर गृहीत धरलेला जाते की LPG सिलेंडर आहे. रेट ऑफ GST किती आहे तुमचं, 5% आहे. रेट ऑफ GST किती दिलेलं आहे तुमचं, 5% दिलेलं आहे. हे तुम्हाला परीक्षेमध्ये दिल्या जाते, काही करायची गरज नाही. आता मी तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा तुमची GST आताच सांगितलं होतं GST असते, GST मध्ये 2 विभाजन होते. एक तुमचं असते CGST असते आणि एक असते तुमचं SGST असते. समजा मी तुम्हाला सांगितलं आता मागच्या टॅक्स इनवॉइसमध्ये बघितलं GST जर 5% जर असला तुमचा, GST 5% असला तर तुमचा CGST किती पर्सेंट असतो, 2.5% CGST असतो आणि 2.5% का असतो तुमचा IGST असतो. मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं जेवढा तुमचा CGST असतो तेवढाच तुमचा SGST असतो. 5% GST म्हणलं तुमचा तर म्हणजे अर्धा CGST अर्धा SGST. तर हे कळलं असेल तुम्हाला, हे रफमध्ये लिहिलेलं आहे. वाटलं तर तुम्ही कुठं साईडला हे लिहून घ्या. ठीक आहे, तर पहा, तर हे तुमचा रेट ऑफ GST किती आहे, 5% आहे. म्हणजे देअरफोर याचाच अर्थ काय होतो, देअरफोर आहे का नाही, देअरफोर CGST किती असेल तुमचा 2.5% असेल आणि SGST किती असेल तुमचा 2.5% असेल. देअरफोर रेट ऑफ CGST इज इक्वल टू किती असेल, CGST किती असेल 2.5% म्हणजे 50% असते, त्याचा अर्धा. ठीक आहे, देअरफोर आणि का असेल, देअरफोर तुमचा रेट ऑफ का असेल, SGST किती असेल, जेवढा तुमचा CGST असते तेवढाच तुमचा का असते SGST असते 2.5%. हे कसं आलं 2.5%, हे जो GST असते त्याचा अर्धा CGST अर्धा SGST. हे इथपर्यंत कळलं असेल, हे इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल टॅक्स किती लागणार आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला काय काढायचं आहे, तुम्हाला रक्कम दिलेली आहे, टॅक्सेबल अमाऊंट दिलेलं आहे का नाही, टॅक्सेबल अमाऊंट आहे का नाही, टॅक्सेबल अमाऊंट. देअरफॉर टॅक्सेबल अमाऊंट त्यांनी किती दिलेलं, टॅक्सेबल अमाऊंट इज इक्वल टू तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे, वाटलं तर लिहून घ्या. टॅक्सेबल अमाऊंट काय आहे, ₹545 त्यांनी दिलेलं आहे, 545 545 टॅक्सेबल अमाऊंट दिलेलं आहे. आता इथपर्यंत कळलं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला आता काय करायचं, त्याच्यानंतर तुम्ही काय काढून घ्या, रेट ऑफ आपला CGST माहीत आहे तर तुम्ही CGST काढून घ्या. CGST काढल्याच्या नंतर CGST जेवढा असेल तर SGST असेल. आता CGST SGST कसा काढायचा, महत्त्वाचं, CGST किंवा SGST कसा काढायचा ते तुम्हाला सांगतो मी. पहा, आता CGST काढून घेऊ. देअरफॉर तुमचं काय असणार, CGST, लक्ष द्या, काळजीपूर्वक द्या, हे तुम्हाला काढता आलं पाहिजे. देअरफॉर CGST इज इक्वल टू, आता CGST काढायचं तुम्हाला, CGST माहिती आहे तुम्हाला 2.5% आहे, 2.5% आहे. कसा काढायचा, काय करायचं,
तुम्ही सरळ सरळ काय करायचं, टॅक्सेबल व्हॅल्यू घ्यायची. टॅक्सेबल व्हॅल्यू जे काय असेल ते घ्यायची तुमची. ही टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे, 545 जेवढी असेल ती घ्यायची. मग हे 545 कितीची व्हॅल्यू आहे, तुम्हाला सांगितले की 100%ची व्हॅल्यू. कितीची व्हॅल्यू आहे तुमची, 100%ची व्हॅल्यू आहे. 545 का असेल त्याच्या खाली सरळ सरळ, नाहीतर सरळ सरळ तुम्हाला सांगतो मी, सोपं लक्षात ठेवायचं. टॅक्सेबल व्हॅल्यू काय करायची, वरी लिहायची. लिहिलं, टॅक्सेबल व्हॅल्यू वरी लिहायचं, खाली आहे 100 लिहायचं, 100 लिहायचं. आणि गुणिले तुम्हाला किती % काढायचे, समजा 2.5% काढायचं असलं 2.5, 5 काढायचं असलं 5, 18 काढायचं असलं 18. 18 मध्ये तर जर डिव्हिजन केले SGST CGST 9 होईल, 28 मध्ये 14 14 होईल. तर हे तुम्हाला कळलं हळूहळू. मग आता तुम्हाला हे कितीनं मल्टिप्लाय करायचं, त्याला जेवढं काढायचं आहे त्याच्यानं मल्टिप्लाय करायचं 2.5. ठीक आहे, 2.5. 2.5नं काय करायचं, त्याला मल्टिप्लाय. 2.5नं का मल्टिप्लाय करतोय, कारण आपला CGST 2.5 दिलेला आहे. ठीक आहे. आणि पर्सेंटेज म्हणजेच तुमचं हे 100 घेतलेलं आहे, पर्सेंटेज इथं लिहायची गरज नाही. तर पर्सेंटेज पुन्हा लिहिलं तर म्हणजे ह्याचा अर्थ राहत नाही. हे ह्याचाच 100%चाच अर्थ काय आहे तुमचा, 100 असा अर्थ होतो. मग ह्याला काय करायचं आहे, तुम्हाला सोडवायचं आहे. आता कसं सोडवणार तुम्ही, कसं सोडू शकता तुम्ही, सोडायचं तुम्हाला माहीत. आता इथं 25 आहे. ठीक आहे. ह्याला काय करू शकतो तुम्ही, आता कशा प्रकारे सोडवा. ठीक आहे. मी काय करतो पहा, सरळ सरळ तुम्हाला सांगतो. काय करा तुम्ही, ह्या दोघाचं मल्टिप्लिकेशन करून घ्या. ठीक आहे. ह्या दोघाचं मल्टिप्लिकेशन करून घ्या. मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर तुम्ही 100नं डिवाइड करू शकता सिम्पली, सरळ सरळ. तर 545ला काय करा तुम्ही, 25नं मल्टिप्लाय करा. ह्याला जर तुम्ही कॅल्क्युलेशन करा, कॅल्क्युलेशन तुम्हाला येत असतील. ठीक आहे. सरळ सरळ काय करा तुम्ही, 545 इंटू तुमचा 25 करून टाका. 25 केल्याच्या नंतर तुम्हाला काहीतरी आन्सर भेटेल. पहा करून दाखवतो तुम्ही. 5 5 25ला 5 कॅरी तुमचा 2. ठीक आहे. तर 5 चौक 20 आणि 22ला 2 कॅरी 2. 5 5 25 आणि 27. त्याच्यानंतर 2नं तुम्ही जर हे केलं, त्याच्यानंतर याच्या खाली प्लस लिहित असतो. 2नं जर हे केलं तुम्ही मल्टिप्लाय केलं तर काय होईल तुमचं, 10 होईल. पहा सरळ सरळ जर केलं तर 545 दुप्पट करून टाका. 2नं मल्टिप्लाय केलं तर 500चे काय होईल तुमचे 1090 होऊन जाईल. सरळ सरळ किती होईल, 1090 होईल जाईल. सरळ सरळ करून बघा तुम्ही. 10 काय येईल तुमचं, 1090 येईल 2नं मल्टिप्लाय केल्याच्यानंतर. मग याची ॲडिशन करून घ्या. 5ला 5, 2ला 2, 7 आणि 9 तुमचा. 7 आणि 9चं कॅल्क्युलेशन केलं तर 6 येईल तुमचं. काय येईल, 16 येईल. इथं 1 म्हणजे 3, त्याच्यानंतर 1 म्हणजे 13 आहे का ना, 13,625 याचं कॅल्क्युलेशन येईल. त्याच्यानंतर तुम्हाला किती पॉईंटच्या नंतर एक द्यायचं होतं, 1 पॉईंटच्या नंतर. म्हणजे तुमचं 2.5नं करायचं होतं तुम्हाला. मग एक इथं देऊन टाकायचं. त्याच्यानंतर ह्या 100नं जर डिवाइड केलं तर त्याच्यानंतर 100नं ह्या संख्येला जर तुम्ही 100नं डिवाइड केली, तरच करून दाखवायला, तर तुमचं काय येते, हे 2 शून्य, हे पॉईंट काय होईल, 100नं डिवाइड केलं जितके शून्य आहे तितका पॉईंट इकडे सरकतो. ठीक आहे. तर हा 13.625 असं आन्सर येईल तुमचं. किती येईल म्हणजे ह्याला जर सोडलं तर तुमचं आन्सर इथं काय येईल, CGST. देअरफॉर तुमचं CGST इज इक्वल टू काय येणार आहे, 13.625. म्हणजे ह्यालाच तुम्हाला अप्रॉक्सिमेटली 625 म्हणजे 13.63 लिहू शकता तुम्ही. म्हणजे 625 म्हणजे एक डिजिट आपण पुढला घेत असतो. हे 3 डिजिट लिहायची काही गरज नाही. 13.63 तुमचं घेतलेलं आहे. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. मग आता हे मी मिटून टाकतो. हे रफमध्ये कॅल्क्युलेशन करायचे तुम्हाला, रफमध्ये करायचे. ठीक आहे. पहा आता इथं पुढं पहा. आता तुम्हाला हे CGST आपण काढलेलं आहे. CGST किती मिळालेला आहे तुमचा, 13.63. आता रेट ऑफ CGST तुमचा 2.5%, रेट ऑफ SGST 2.5%. म्हणजे आता हे सगळं कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. म्हणजे काय आहे तुमचं, देअरफॉर तुमचं काय आहे, रेट ऑफ म्हणजे CGST इज इक्वल टू, सरळ सरळ पहा, CGST इज इक्वल टू, देअरफॉर CGST इज इक्वल टू काय तुमचा SGST आहे. म्हणजे जितका तुमचा CGST आहे तेवढाच तुमचा SGST आहे. आणि तुम्हाला CGST माहीत आहे किती आहे, 13.63 आलेला आहे. म्हणजे तुमचा देअरफॉर काय म्हणू शकता तुम्ही, देअरफॉर असं म्हणू शकता, देअरफॉर तुमचं SGST का आहे, SGST किती असणार आहे, SGST इज इक्वल टू 13.63. म्हणजे तुमचा SGST 13.63 आहे. सरळ सरळ तुम्हाला इथपर्यंत कळलं असेल. म्हणजे CGST जितका आहे तितका तुमचा SGST आहे. बरोबर आहे. इथपर्यंत काढला असेल तुम्ही. व्हॉट इज अमाऊंट ऑफ CGST अँड SGST इन द टॅक्स इनवॉइस, हे कळलं आपण. इथपर्यंत क्वेश्चन सोडून झालेला आहे. CGST बी झालेला आहे आपला काढून, SGST पण झालेला आहे. ठीक आहे. व्हॉट इज द टोटल अमाऊंट पेड बाय द कन्झ्युमर, टोटल अमाऊंट म्हणजे जो काय ग्राहक आहे
त्या ग्राहकाने एकूण किती पैसे दिलेले असणार आहे? आता मला सांगा, पहा इथं लिहितो मी, टोटल अमाऊंट पेड बाय कन्झ्युमर. देअरफॉर इथं लिहू, देअरफॉर टोटल अमाऊंट पेड बाय द कंझ्युमर. टोटल अमाऊंट पेड बाय द कंझ्युमर म्हणजे जो ग्राहक आहे त्याने किती अमाऊंट पेड केलं असेल. कसं कॅल्क्युलेट करायचं, तो टॅक्सेबल हे अमाऊंट असेल, टॅक्सेबल अमाऊंट प्लस त्याच्यावर SGST आणि CGST जो लागला आहे त्याला कॅल्क्युलेट केला, आपण ॲड केलं तर तुम्हाला काय आहे येऊन जाईल. ठीक आहे, म्हणजे टोटल अमाऊंट पेड बाय द कंझ्युमर इज इक्वल टू काय असणार आहे, किंवा अमाऊंट पेड बाय द कंझ्युमर इज इक्वल टू काय असणार आहे, टॅक्सेबल अमाऊंट, हे काय टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे जेवढे आहे प्लस तुमचं CGST देईल तो, प्लस तो काय देईल SGST देईल. ठीक आहे, मग ह्याच्या काय करा, किमती पुट करा तुम्ही. टॅक्सेबल व्हॅल्यू त्याची किती आहे 545 आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे तुमची 545 आहे, प्लस तुमचं काय आहे 13.63 प्लस 13.63 हे तुमचं काय आहे किमती आहेत. ह्या सगळ्या किमती तुम्ही काय करा टाका, कारण हे तुमचं काय असणार आहे टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस CGST प्लस SGST हे सगळं म्हणजे पूर्ण सरळ ह्या दोघांच्या जागी आपण GST म्हणतो, हा आणि हा दोन्ही मिळून GST तुमचा 5%. ठीक आहे, सरळ म्हणजे तुमचा 13.63 ह्याच्यामध्ये ॲड करा. जर तुम्ही ॲड केल्या ह्या सगळ्यांना तर किती होऊन जाईल पहा, इथं तुम्ही कॅल्क्युलेट करा. 13.63 आणि तुमचा 13.63 ह्याला जर ॲड करून घ्या पहिल्यांदा तर 3 तुमचा काय होईल 6 आणि 6 तुमचा 2 कॅरी 1 7 म्हणजे किती होईल तुमचा 2 होईल इथं. ठीक आहे, तर हा तुमचा 27.26 किती होईल तुमचा 27.26 आणि तुमचा हा 545 ॲड करून घ्या. 545 ह्याच्यामध्ये ॲड करून घ्या, तुम्ही ॲडिशन करायचे तुमच्या लेवलला. 26ला 26 असेल, पॉईंटला पॉईंट, 7 आणि 5 7 प्लस 5 तुमचे 12 होतील, 12ला 2 आणि 3 आणि 4 7 आणि 5ला 5 म्हणजे 572.26 आहे का नाही, 570 बरोबर आहे 572.26 ते रफमध्ये केलेलं आहे. तर ह्याला जर ॲड केल्याच्या नंतर तुमचं काय येणार आहे 572.26. ठीक आहे, ते रफमध्ये केलेलं आहे, हे तुम्ही साईडला करून घ्यायचं आणि मिटून टाकायचं. ठीक आहे, मिटून टाकतो मी. मग हे तुम्हाला कळलेलं आहे. तर हे एवढी अमाऊंट कोणाला टोटल अमाऊंट पेड बाय द कंझ्युमर आहे का नाही, हे कंझ्युमरनं कोणाला पैसे दिलेले आहेत, हे आरती गॅस एजन्सीला एवढे पैसे दिलेले आहेत. आता त्याच्यानंतर हे तुम्हाला कळलं असेल, आरती गॅस एजन्सी तुम्हाला आहे का नाही किती पे करावं लागणार. आरती गॅस एजन्सी हॅज टू पे CGST आणि SGST एवढी पेड करावं लागणार आहे कोणाला, गव्हर्नमेंटला आहे का नाही. तर हे लिहून टाका, हे तिथपर्यंत कळलं असेल, हे मी मिटून टाकतो. इथपर्यंत कळल्याच्या नंतर हे मिटवतो. ठीक आहे, आपला जागा लागणार आहे. पहा इथपर्यंत पहा, थोडासा क्वेश्चन तुम्हाला खूप जास्त किचकट वाटत असेल, स्टार्टिंगला वाटेल. मग आरती गॅस एजन्सी आहे का नाही, तुम्हाला आरती गॅस एजन्सीला कोणाला पैसे द्यावे लागतील तुम्हाला, हे काय फाइंड द अमाऊंट ऑफ GST टू बी पेड बाय आरती गॅस एजन्सी. आरती गॅस एजन्सीला अमाऊंट पे, आरती गॅस एजन्सी हॅज टू पे, आरती गॅस एजन्सी हॅज टू पे CGST किती पे करावं लागेल, CGST इज इक्वल टू तुमचा 13.63 अँड SGST तो पण सेमच असणार आहे 13.63. मग टोटल तुम्हाला 13.63 आणि 13.63 म्हणजे दोन्हीला ॲड केलं तर तुमचा काय येते GST, म्हणजे टोटल GST टू बी पेड किती असणार आहे तुमचा, टोटल GST टू पेड बाय आरती गॅस एजन्सी. तर एजन्सी आरती गॅस एजन्सी या दोघांची ॲडिशन करा, इज इक्वल टू काय असणार आहे 13.63 प्लस 13.63 म्हणजे ॲडिशन करा, किंवा मग तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं तर 13.63ला 2 न मल्टिप्लिकेशन केलं तर सेम येईल. आपण आत्ताच केलं होतं, तुमचं 26 पॉईंट काय आला होता तुमचा 26 नाही 27 पॉईंट काहीतरी तुमचा आला होता, 27 पॉईंट काहीतरी तुमचा आला होता. किती आला होता तुमचा 27.26. ठीक आहे, हे अशा प्रकारे आलेलं आहे.
तर अशा प्रकारे तुमचा हा क्वेश्चन सोडून झालेला आहे. थोडासा तुमचा क्वेश्चन किचकट आहे, ह्या सगळ्या गोष्टी कळायला पाहिजे आणि पहिला क्वेश्चन असल्यामुळे तुम्हाला किचकट वाटलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर 2-3 क्वेश्चन अशा प्रकारचे जर सोडवला तर तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन इझिली काय करता येतील, सोडवता येतील. ठीक आहे. ह्याच्यानंतर आपण काय करूया, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पहा आता नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या बोर्डवर लिहिलेला आहे. पहा क्वेश्चन, पहा सेकंड क्वेश्चन आहे. क्वेश्चन व्यवस्थित वाचून घ्यायचं पहिल्यांदा. पहा क्वेश्चन वाचून घ्या. कुरिअर सर्व्हिस, तर का आहे, कुरिअर सर्व्हिस एजंट चार्ज टोटल ₹590 टू कुरिअर ए पार्सल फ्रॉम नाशिक टू नागपूर. म्हणजे एका व्यक्तीला काय करायचं आहे, एक कुरिअर पाठवायचं आहे. कुठून कुठं पाठवायचं आहे, नाशिकहून नागपूरला पाठवायचं आहे. आणि त्या कुरिअर वाल्या व्यक्तीनं काय केलेलं आहे, त्याच्याकडनं किती घेतलेलं आहे, ₹590 घेतलेले आहे. टू कुरिअर ए पार्सल फ्रॉम नाशिक टू नागपूर, नाशिकवरनं नागपूरला. ठीक आहे. इन द टॅक्स इनवॉइस, त्यांनी जे टॅक्स इनवॉइस दिलेला आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू इज ₹500. टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे, ₹500. ऑन विथ CGST इज ₹45. CGST जितका असेल तितकाच तुमचा SGST असेल. SGST इज ₹45 सांगितले तुम्हाला. ठीक आहे. SGST पण 45. फाइंड द रेट ऑफ GST चार्ज फॉर धिस सर्व्हिस. आता पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला काय केलं होतं, रेट ऑफ GSTचा रेट दिलेला होता आणि तुम्हाला काय काढायला सांगितलं होतं, पहिले आरती जे गॅस एजन्सी होती त्याच्यामध्ये तुम्हाला GSTचा रेट 5% दिला होता आणि तुम्हाला CGST SGST काढायला सांगितलं होतं वेगवेगळं. पण आता इथं काय सांगितले, तुम्हाला जी किंमत दिलेली आहे, व्हॅल्यू दिलेली आहे की इतका तुम्हाला SGST इतका आहे, CGST इतका आहे. तर GSTचा रेट पर्सेंटेजमध्ये रेट काढायला सांगितले. तर सिंपल साधा क्वेश्चन आहे. हा पण क्वेश्चन तुमच्या परीक्षेमध्ये 2 मार्क्ससाठी येणार आहे. किती मार्क्ससाठी येणार आहे, 2 मार्क्ससाठी येणार आहे. हा क्वेश्चन थोडा इझी आहे त्याच्यापेक्षा. पहा तर सोल्युशन, पहा सोल्युशन लिहिताना पहिल्यांदा काय करायचं, तर तुम्हाला माहीत आहे टोटल GST इज इक्वल टू काय असते, म्हणजे टोटल GST इज इक्वल टू काय असते तुमचा, GST इज इक्वल टू काय असते तुमचा, CGST प्लस SGST. काय असते तुमचा, CGST प्लस SGST. म्हणजे टोटल GST म्हणजे GST इज इक्वल टू तुमचा CGST प्लस SGST असते. बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हे इथून पहा, इन द टॅक्स इनवॉइस टॅक्सेबल व्हॅल्यू इज ₹500 ऑन विथ CGST इज 45 अँड SGST इज ₹45. हे तुम्हाला माहीत आहे. तर तुम्ही काय करा, बरोबर याची किमती पुट करा. CGSTची किंमत तुमची किती दिलेली आहे, 45. बरोबर आहे. SGSTची पण किंमत दिलेली आहे 45. म्हणजे टोटल तुमचं 45 प्लस 45 90 झालेलं आहे. म्हणजे तुमचं सरळ GST किती भरलेलं आहे त्या व्यक्तीने, GST सरळ टोटल GST म्हणण्यापेक्षा टोटल, ठीक आहे, टोटल लावलं तर टोटल लावून टाकू. टोटल GST त्या व्यक्तीने किती दिलेलं आहे, रुपीज तुमचा त्या व्यक्तीने दिलेला आहे 90. ₹90 इतका त्या व्यक्तीने काय केलेला आहे, तुमचा GST वगैरे दिलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला रेट ऑफ GST काढायचा. तर रेट ऑफ GST कसा काढायचा, ठीक आहे. म्हणजे त्या व्यक्तीने ₹90 इतका GST दिलेला आहे आणि टॅक्सेबल व्हॅल्यू त्याची किती आहे, ₹500. ₹500 90 दिलेला आहे. म्हणजे ₹500 त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. का आहे, ₹500 त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू आहे आणि त्याच्यावर ₹90 दिला तर 590 इतकी किंमत झाली. बरोबर आहे. ठीक आहे. मग तुम्हाला काय काढायचं आहे, रेट ऑफ GST. काय काढायचं आहे, रेट ऑफ GST. आता रेट ऑफ GST कसा काढायचा, मागच्या वेळेस तुम्हाला रेट दिलेला होता. पहा मागच्या वेळेस काय होतं तुमचं, आरती गॅस एजन्सीच्या याच्यामध्ये तुम्हाला काय आपण फॉर्म्युला कसा बनवला होता, म्हणजे तुम्हाला जी किंमत टॅक्सेबल व्हॅल्यू आपण इथं 545 होती, इथं लिहिली होती. कितीची पर्सेंटेज, म्हणजे हे कितीची किंमत होती, 100%ची होती आणि तुम्हाला काढायचं 2.5% त्या मागच्या एक्झाम्पलमध्ये. पण आता काय करायचं, त्याच्यामध्ये असं होतं, पण आताच्या एक्झाम्पलमध्ये काय करायचं, असं उलटं असणार आहे याच्या. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला ही पूर्ण 100%ची किंमत होती तर 2.5% किती काढायची. तर आता काय आहे पहा, म्हणजे तुमचे उलटं, म्हणजे इथं 100% म्हणजे 100% म्हणजे किती तुमचं असणार आहे, वर असणार आहे. 100% म्हणजे 500 तुमचं. 500 म्हणजे तुमचं किती असणार आहे, 500 हे 500 टॅक्सेबल व्हॅल्यू किती असणार आहे तुमची, खाली असणार आहे. उलटं करायचं. त्याच्यामध्ये टॅक्सेबल व्हॅल्यू वरी होती, 100 खाली होते. याच्यामध्ये टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे तुमची खाली असणार आहे, 100 वरी असणार आहे. आणि ह्याला तुम्ही मल्टिप्लाय कशानं करायचं, 90नं मल्टिप्लाय करायचं. 90नं म्हणजे 500 म्हणजे तुमचे 100%ची व्हॅल्यू आहे, तर 90 म्हणजे किती पर्सेंट असं काढायचं आहे तुम्हाला. एवढं लक्षात ठेवायचं तुम्हाला. फॉर्म्युलात कसं लिहायचं, तर ह्याला तुम्ही कॅल्क्युलेट करा. आता याला सोडू शकता तुम्ही. 5नं काय करा, हे 1 0 कटला तुमचा, 1 0 कटला, 1 0 कटला तुमचा, हे 1 0 कटला. बरोबर आहे. 5नं डिवाइड करा, 5 2 जा 10,
2 आणि तुमचा 9, 2 × 9 तुमचा 18 होईल. म्हणजे तुम्ही अशा प्रकारे कसे सोडू शकता, कटू शकता. 2 × 9 गेलं तर तुमचा 18. म्हणजे तुमचा जो GST असेल तर किती % असेल, रेट ऑफ GST तुमचा असेल 18%. किती असेल तुमचा रेट ऑफ GST तुमचा किती असेल, 18% असेल. तर इथं लिहून टाका लास्टला एक लिहून टाका रेट ऑफ GST. इथं लिहितो मी, इथं रेट ऑफ GST देअरफॉर असं लिहा, देअरफॉर रेट ऑफ GST चार्ज बाय काय सांगितले, फाइंड द रेट ऑफ GST चार्ज फॉर दिस सर्विस. रेट ऑफ GST चार्जड बाय सर्विस एजंट हीच काय असणार आहे, 18% रेट ऑफ GST त्यांनी चार्ज केलं आहे. तुम्हाला जर याच्यामध्ये जर विचारलं रेट ऑफ GST किती आहे, 18% आहे, त्याच्यामध्ये CGST किती आहे आणि SGST किती आहे जर सांगा म्हणलं तर तुम्ही सांगू शकता. पूर्ण टोटल 18% आहे, याचे अर्धे 9% SGST असेल, 9% CGST असेल. तुम्हाला कळलं असेल तुम्हाला. तर त्याच्यानंतर तुम्हाला ठीक आहे, इथपर्यंत झालेला आहे क्वेश्चन. ह्याच्या एवढंच विचारलेलं आहे. ह्याच्यामध्ये दुसरे काही क्वेश्चन विचारू शकतात. ठीक आहे, क्वेश्चन सिंपल होता, साधा होता. अशा प्रकारचं 2 मार्कला क्वेश्चन येईल. त्याच्यानंतर काय करूया आपण, एक दुसरा क्वेश्चन आहे याच्यामध्ये. दुसरा एक क्वेश्चन आपण आहे तो काय करू, घेऊन टाकूया. त्याच्यानंतर आपला प्रॅक्टिस सेट 4.1 राहते. तर हा क्वेश्चन नंबर एक एक्झाम्पल नंबर 3 आहे, ते पण आपण काय करू, घेऊन टाकून दे. पहा आता क्वेश्चन नंबर 3 तुमच्या बुक्समध्ये जो क्वेश्चन नंबर 3 आहे तो क्वेश्चन नंबर 3 मी लिहिलेला आहे इथं बोर्डवर. थोडासा किचकट क्वेश्चन आहे पण सिंपल आहे, व्यवस्थित समजून सांगणार आहे. फक्त लक्ष द्या, समजून जाईल तुम्हाला, काही चिंता करू नका. हा अशा प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला परीक्षेमध्ये किमान 3 मार्काला आणि 3 ते 4 मार्काला येईल. ठीक आहे, पहा. श्रीकर नावाचा एक व्यक्ती आहे. बॉट म्हणजे खरेदी केला. श्रीकर बॉट अ लॅपटॉप. त्याने काय केलं, लॅपटॉप विथ 10% डिस्काउंट ऑन प्रिंटेड प्राइस. हे महत्त्वाचं आहे. श्रीकर नावाचा एक व्यक्ती आहे, त्यानं काय खरेदी केलं, लॅपटॉप खरेदी केला. किती, 10% डिस्काउंट. आणि त्याला डिस्काउंट कसं, आपण दुकानात जातो, दुकानात गेल्यानंतर आपल्याला 10%, 20%, 30% असं डिस्काउंट देतात. तर त्या लॅपटॉपवर त्या दुकान मालकाने त्याला काय म्हणलं, दुकानदाराने, की 10% आम्ही तुला श्रीकरला डिस्काउंट देऊ. कशावर, ते पण प्रिंटेड प्राईसवर देतो म्हणले त्यांनी. कशावर देतो म्हणले, प्रिंटेड प्राईस. ठीक आहे, प्रिंटेड प्राईस माहिती आहे तुम्हाला. प्रिंटेड प्राईस तुम्ही जर काही घ्यायला गेल्या दुकानामध्ये, समजा कपडे घ्यायला गेल्या, त्याच्यावर एक स्टिकर असते, त्याला प्रिंटेड प्राईस म्हणतो आपण. ठीक आहे, MRP पण म्हणू शकतो आपण, MRP पूर्ण. त्याच्यावर डिस्काउंट देतात. ठीक आहे, MRP म्हणजे प्रिंटेड प्राईस, म्हणजे त्याच्यावर प्रिंट करून प्राईस असते. ठीक आहे, त्याच्यावर त्यांनी काय करते, 10% त्याला डिस्काउंट देतो म्हणजे. पुन्हा वाचा डबल क्वेश्चन नंतर. द प्रिंटेड प्राइस ऑफ दॅट लॅपटॉप वॉज ₹50,000. मग त्या लॅपटॉपवर प्रिंटेड प्राइस किती होती, 50,000 होती असं त्यांनी सांगितले. त्याच्यानंतर 18% GST वॉज चार्जड ऑन डिस्काउंटेड प्राइस. 18% GST वॉज चार्जड ऑन डिस्काउंटेड प्राइस. मग त्याच्यावर प्रिंटेड प्राइस 50,000 होती आणि त्याच्यावर 10% त्याला डिस्काउंट भेटलं. आणि त्याच्यानंतर डिस्काउंट भेटल्यानंतर काय किंमत झाली, त्याच्यावर GST चार्ज केला. ठीक आहे, GST किती टक्के चार्ज केला, 18% GST चार्ज केला. त्याच्यानंतर फाइंड द अमाऊंट ऑफ CGST अँड SGST. मग काय करायचं तुम्हाला, किती श्रीकरनं CGST किती दिला आणि SGST किती दिला हे सांगायचे तुम्हाला त्या लॅपटॉपवर. आणि व्हॉट अमाऊंट डीड श्रीकर पे, आणि टोटल पैसे त्यांनी पूर्ण त्या लॅपटॉप खरेदी करायला त्याला किती पैसे द्यावे लागले हे पण काढायचे तुम्हाला, आहे का नाही. पहा, तर स्टेप बाय स्टेप क्वेश्चन सोडायचं. पहिल्यांदा आता तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न आहे की डिस्काउंट कसं काढतात हे पण माहीत पाहिजे तुम्हाला. डिस्काउंट कसं काढतात माहीत आहे. पहा, डिस्काउंट कसं काढायचं ते सांगतो तुम्हाला, आहे का नाही. डिस्काउंट आहे का नाही. डिस्काउंट सर आता डिस्काउंट ऑन लॅपटॉप असं सरळ लिहायची काही गरज नाही. डिस्काउंट ऑन लॅपटॉप म्हटलं तरी चालेल किंवा डिस्काउंट म्हटलं तरी चालेल. डिस्काउंट ऑन लॅपटॉप, ठीक आहे, असं वाटलं तरी चालेल. डिस्काउंट ऑन लॅपटॉप पण लिहू. डिस्काउंट ऑन लॅपटॉप, डिस्काउंट किती आहे तुमच्या त्या लॅपटॉपवर, डिस्काउंट आहे तुमचं 10% आहे डिस्काउंट. डिस्काउंट ऑन लॅपटॉप किती आहे तुमचं, 10%. डिस्काउंट ऑन लॅपटॉप इज 10% असं लिहू शकतो मी. डिस्काउंट ऑन लॅपटॉप इज 10%, किंवा सरळ तुमच्या पुस्तकामध्ये डिस्काउंट दिलेला आहे आणि 10% आहे का नाही. डिस्काउंट ऑन लॅपटॉप इज 10%, बरोबर आहे. मग ह्यालाच आपण काय म्हणू शकतो, डिस्काउंट ऑन लॅपटॉप इज 10%. ह्यालाच आपण असं लिहू शकतो, 10% ऑफ 50,000. 10% ऑफ 50,000, ठीक आहे. म्हणजे
10% 50,000चे देअरफॉर 10% ऑफ 50,000 म्हणजे 50,000चे 10% किती होतील. आता हे कसं काढायचं तुम्हाला हे पण सांगतो मी तुम्हाला. 50,000चे 10% जर काढायचं असेल तर सरळ सरळ सांगतो, म्हणजे 50,000चे 10 पहा सरळ सरळ सांगतो तुम्हाला. हे 50,000 आहेत तुमचे. कोणती जी मूळ रक्कम असते ती कशी असते 100% असते. जी कोणती रक्कम असते ती कशी असते 100% असते. किती असते 100% असते. म्हणजे 50,000 म्हणजे किती आहे 100% आहे, 100% आहे ती. किती आहे 100%. आणि तुम्हाला किती पर्सेंट काढायचं 10% काढायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं. तर कितीनं गुणायचं मग 10नं गुणायचं. ह्याला जर सोडवलं तर तुम्हाला काय 10%ची व्हॅल्यू मिळून जाते. म्हणजे हे 2 झिरो कटले तुमचे, मग इथले 2 झिरो कटले, हा 1 झिरो कटून टाका, हा 1 झिरो कटून टाका. तर किती उरले तुमच्याकडं 5,000 उरले. किती उरले तुमच्याकडं 5,000 उरले. 5,000 म्हणजे हे 5,000 रुपये आहे का नाही. 5,000 रुपये हे 10% होतात. 50,000चे 10% तुमचे किती झाले 5,000 होतात. ठीक आहे 5,000 होतात. आणि दुसरी एक गोष्ट सांगतो तुम्हाला डिस्काउंट म्हणजे कसं कधीशी आपण पर्सेंटेज एखाद्याचं कसं काढायचं. समजा एखादा नंबर आहे हा 100 आहे, एक शून्य कटवला मी 100 हा 100 आहे म्हणजे 100% आहे. एक शून्य कटवला तर 10% होतो. 2 शून्य कटवले तर 1% होतो. समजा एखादा नंबर याच्यामध्ये आहे समजा 13 32 नंबर आहे, 13 23 नंबर आहे, तर ह्याचं पर्सेंटेज कसं काढायचं. तर हा टोटल नंबर 100% असतो. कोणताही नंबर पूर्ण 100% असतो. 10% काढायचं असेल तर इथं काय करायचं एकाच्या नंतर हा म्हणजे एकाच्या नंतर पॉईंट द्यायचं. म्हणजे 132.3 दिला मी पॉईंट दिला तर हा 10% होईल. समजा मला 1% काढायचं असेल तर याचा 1 पॉईंट आणि इकडं सरकवायचा, हा पॉईंट इकडे सरकवायचा, 1% झाला. कळलं तुम्हाला. म्हणजे 1% आणि तुम्हाला 10% काढायचं. मग 1% किंवा 10% मल्टिप्लाय करून तुम्ही फास्ट करू शकता. हे अशा प्रकारचे कॅल्क्युलेशन तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये कामाला येतील. ठीक आहे इथं तुम्हाला सगळं करूनच दाखवावं लागेल. ठीक आहे तर म्हणजे हे 5% तुमचं काय मिळालेलं आहे तुम्हाला म्हणजे 5,000 तुम्हाला डिस्काउंट मिळालेले. म्हणजे तुमच्या लॅपटॉपची प्रिंटेड प्राईस काय आहे 50,000 रुपये प्रिंटेड प्राईस आहे. आणि त्याच्यावर तुम्हाला 5,000 रुपयाचं काय मिळालेलं आहे डिस्काउंट मिळालेलं आहे. मग टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ लॅपटॉप कळेल तुम्हाला. टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे कितीवर टॅक्स लागणार आहे. डिस्काउंट सोडून टॅक्स लागतो. डिस्काउंट सोडून टॅक्स लागतो. म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ लॅपटॉप. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ लॅपटॉप म्हणजे डिस्काउंट सोडून तुम्ही जे व्हॅल्यू होते ते टॅक्सेबल व्हॅल्यू होते. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ लॅपटॉप इज इक्वल टू काय असेल तुमचं 50,000 मायनस 5,000. 50,000 मायनस 5,000 ह्याला सोडवा तुम्ही. 50,000 मधनं जर 5,000 गेलं तर तुमचा किती येणार आहे 45,000. म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे तुमच्या त्या लॅपटॉपची 45,000 आहे. 5,000 तुमचं डिस्काउंट मिळालेलं आहे. म्हणजे त्याला 45,000 टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. याच्यावर तुम्हाला काय करावं लागणार आहे त्याला टॅक्स द्यावा लागणार आहे. तुम्हाला इथपर्यंत कळलं आलं असेल. ठीक आहे मग रेट ऑफ GST देअरफॉर तुमचं काय आहे हे तुमचं ₹45,000 आहे. ठीक आहे ₹45,000. देअरफॉर तुमचं रेट ऑफ GST तुमचा किती दिलेला आहे त्यांनी. रेट ऑफ GST तुम्हाला 18% GST सांगितलेलं आहे. ठीक आहे रेट ऑफ GST किती दिलेला आहे 18% तुम्हाला दिलेला आहे. रेट ऑफ GST इज इक्वल टू तुमचा 18%. हे काय दिलेलं आहे तुम्हाला गिवन दिलेलं आहे रेट ऑफ GST 18%. आणि त्याच्यानंतर फाइंड द अमाऊंट ऑफ CGST आणि SGST. तर रेट ऑफ GST जर तुमचा 18% असेल तर तुमचा CGST आणि SGST काय असेल. मग देअरफॉर असं लिहून टाका रेट ऑफ तुमचा रेट ऑफ CGST किती असणार आहे. CGST याचा हाफ असतो आहे का नाही. म्हणजे कारण तुमचा मी तुम्हाला सांगितले GST म्हणजे हा जो GST आहे तुमचा पूर्ण GST आहे त्याचे 2 कॉम्पोनंट असतात. एक असतो तुमचा CGST आणि एक असतो SGST. काय असतं तुमचा SGST. म्हणजे हा जर 18% असेल 18% असेल तर याच्या अर्धे हा असेल म्हणजे 9% हा आणि 9% तुमचा हा असेल. ठीक आहे 9% म्हणजे 9 9 18 होते. ठीक आहे हे कळलं असेल तुम्हाला. हे मी मिटवून टाकतो. मग तुमचा GST जर GST हा तुमचा 18% आहे तर रेट ऑफ CGST तुमचा असेल 9% आणि रेट ऑफ देअरफॉर तुमचा रेट ऑफ काय असेल रेट ऑफ SGST किती असेल तुमचा SGST असेल 9%. बरोबर आहे. मग तुम्हाला काय करायचं तुम्ही काही काढू शकता आहे का नाही. रेट ऑफ CGST तुम्हाला काढायला सांगितलं CGST काढायला सांगितलं तुम्हाला आणि SGST पण तुम्हाला सांगितले त्यांनी. ठीक आहे रेट ऑफ CGST काढा आणि SGST कोणतेही काढून घ्या. एक आलं तर तुम्हाला निघून जाईल. देअरफॉर रेट ऑफ CGST SGST 9%. ठीक आहे मग तुम्ही काय करून घ्या देअरफॉर
म्हणजे CGST बरोबर काढून घ्या. ठीक आहे, वाटलं तर मी काय करतो तिथं लिहितो. ठीक आहे, आपल्याला दिसेल व्यवस्थित. पहा इथं लिहितो मी इथं. ठीक आहे, इथं म्हणजे देअरफॉर तुमचं CGST किती भरला असेल त्या व्यक्तीनं, CGST किती भरला असेल त्याने, CGST या पूर्ण याच्यावर. तर CGST देअरफॉर CGST इज इक्वल टू काय असणार आहे तुमचा CGST 45,000. हा 45,000 तुमचं काय टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. का आहे तुमचं CGST तुमचं म्हणजे GST कशावर लागते. ठीक आहे, तुमचं याच्यावर लागत असते, कशावर, टॅक्सेबल व्हॅल्यू. 45,000 तुमची टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. ही किती आहे 100% असते. मी तुम्हाला सांगितलं जी काय कोणती व्हॅल्यू असते तुमची काय 100% असते जी काय व्हॅल्यू. आता 45,000 तुमची 100% व्हॅल्यू आहे. CGST तुम्हाला माहीत आहे किती आहे 9% आहे. CGST 9 SGST 9 आहे. मग ह्याचं तुम्हाला किती पर्सेंट काढायचं 9% काढायचं आहे. 9 लिहायचं फक्त, पर्सेंट लिहायचं नाही, कारण इथं आपण 100 घेतलं म्हणजे पर्सेंट घेतलं. तर तुम्हाला ह्याला सोडवायचं, ह्याला सोडवा. म्हणजे तुम्ही जर हे 2 0 कटले आणि हे 2 0 कटले तर 45 हा इथे एक 0 वरला आणि 9 ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. मल्टिप्लिकेशन करून सोडवा म्हणजे 4 5 0 इंटू तुम्ही 9 करून टाका. तर ठीक आहे, आता 9 0 0 9 5 45 45ला 5 आणि हा 4 4 5 20 20 आणि 24. ठीक आहे, म्हणजे तुमचं 24 हां ठीक आहे. एक बार थांबा, पहा व्यवस्थित करू आपण, काहीतरी गडबड होते. पहा 9 9 0 0 9 5 45 45ला 5 हा 4 4 9 चौक किती होतील तुमचे 36 होतील. 36 आणि हे 4 म्हणजे 40 होतील. 4050 म्हणजे तुम्ही ह्याला जर सोडवलं तर तुमचं किती येणार आहे 4050 म्हणजे 4050. किती येणार आहे 4050 येणार आहे तुमचं. किती येणार आहे 4050 रुपीज तुम्हाला काय द्यावं लागणार आहे CGST. हे रुपीजमध्ये आहे. ठीक आहे, इकडून लिहिलं तरी चालेल. हे 4050 रुपीज तुम्हाला काय CGST द्यावं लागणार आहे. ठीक आहे, मग तुम्हाला 4050 मग असं लिहू शकता तुम्ही. देअरफॉर तुमचं CGST बरोबर काय असते तुमचं SGST असते. CGST बरोबर SGST आणि तुमचा CGST SGST म्हणजे किती आहे हे पण तुमचं 4050 असणार आहे. किती असणार आहे ₹4050. ठीक आहे, म्हणजे देअरफॉर असे लिहू शकता तुम्ही SGST तुमचा किती असणार आहे 4050. ठीक आहे, हे रुपीज लिहून टाकायचं ₹4050. ठीक आहे, ₹4050 म्हणजे इथं काय सांगितलं तुम्हाला फाइंड द अमाऊंट ऑफ CGST अँड SGST. तर आपण CGSTचा अमाऊंट काढलेला आहे हे 4050 आणि SGSTचा अमाऊंट काढलेला आहे हे पण 4050 इथपर्यंत झालेला आहे. आणि त्याच्यानंतर व्हॉट अमाऊंट डीड श्रीकर पे. श्रीकरनं किती अमाऊंट पे केला असेल म्हणजे टोटल अमाऊंट श्रीकर किती पेड करणार आहे. मग तुमचा अमाऊंट पेड बाय श्रीकर तर किती असणार आहे. आता मी हे काय करतो हे मिटवतो आणि मिटून आपल्याला इथं लागणार आहे मी ते घेतो. ठीक आहे, हे इथं एवढं घेतो आपण. ठीक आहे, जागा लागणार आहे. तर इथं लिहितो मी अमाऊंट पेड बाय श्रीकर. अमाऊंट दुसरी पेन घेतो वाटलं तर तुम्हाला म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे, ब्लॅक पेन घेतो आणि लिहितो म्हणजे काय चाललंय ते तुम्हाला कळेल. ठीक आहे, तर तुम्ही काय करायचं ह्याच्या खाली लिहायचं आहे. मी इथं वर लिहितो, आपल्याला जागा कमी आहे आणि तुम्हाला व्यवस्थित दिसेल. पण अमाऊंट पेड बाय श्रीकर टोटल अमाऊंटच असणार आहे. हा श्रीकरनं टोटल अमाऊंट किती पेड केला असणार आहे दुकानदाराला. तर कसं असणार आहे टोटल अमाऊंट इज इक्वल टू तुमचं तर काय असणार आहे टोटल अमाऊंट पेड बाय श्रीकर काय असणार आहे तुमचं सरळ तुम्हाला टॅक्सेबल व्हॅल्यू काय असणार आहे. तुम्हाला जर फॉर्म्युला जर लिहायचा असेल तर तर तुम्ही लिहू शकता. लिहायची काही गरज नाही तर दिलं नाही पण मी लिहून दाखवतो तुम्हाला. तर काय असणार आहे टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस तुमचं CGST प्लस तुमचं SGST. ठीक आहे, SGST. तर हे असणार आहे टॅक्सेबल व्हॅल्यू तुमची किती आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू आपण काढली होती. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ लॅपटॉप 45,000. ठीक आहे, तुमची टॅक्सेबल व्हॅल्यू होती 45,000. किती होती 45,000 प्लस CGST तुमचा किती होता. CGST काढलेला होता तुमचा 40 आणि 50 आणि प्लस तुमचा SGST पण तेवढाच असतो 4050. ह्या सगळ्यांना तुम्ही ॲड करा. तर ठीक आहे 40 म्हणजे हे 4050 आणि 4050 तर किती होतील 4000 आणि 4000 8000 आणि 50 तुमचे 8100 आणि हे तुमचे 4500. वाटलं तर तुम्ही याचं इथं करा तुम्ही ॲडिशन करा तुम्ही. ठीक आहे 4500 प्लस तुमचे 8100. ठीक आहे 8100 हे
कॅल्क्युलेट करा, प्लस करा तुम्ही, 0ला 0, 0ला 0, 1ला 1, 8 आणि हे 8 आणि 5 तुमचे 13, 1300ला 3 हातच्या लाईक म्हणजे 5 3 53,100 तुमचे किती होणार आहे 53,100 रुपीज. ठीक आहे, म्हणजे श्रीकरला तुम्हाला किती रुपये द्यावे लागतील ₹53,100 रुपीज. श्रीकर पेड 53,100 रुपीज फॉर द लॅपटॉप. तर श्रीकरला तुम्हाला आहे का ना अमाऊंट पेड बाय श्रीकर तर किती देणार आहे इथं, व्हॉट अमाऊंट डीड श्रीकर पे. तर अमाऊंट श्रीकरला किती द्यावं लागणार आहे पूर्ण लॅपटॉप खरेदी करण्यासाठी विथ टॅक्स म्हणजे GST सहित त्याला द्यावं लागणार आहे 53,100 रुपये याला श्रीकरला द्यावं लागणार आहे. तर अशा प्रकारे काय झालेलं आहे तुमचा हा क्वेश्चन सोडून झालेला आहे. असला एक स्टेटमेंट लिहायचं असेल तर लिहू शकता, अमाऊंट पेड बाय श्रीकर इज, इथं लिहून टाका वाटलं तर काय असं, अमाऊंट पेड बाय श्रीकर इज, अमाऊंट पेड बाय श्रीकर इज ₹53,100 रुपीज. ठीक आहे, अशा प्रकारे हा तुमचा क्वेश्चन सोडून झालेला आहे. थोडासा किचकट क्वेश्चन होता आणि स्टार्टिंग असल्यामुळे तुमचं थोडंसं किचकट वाटू शकते. तर एकदा दोनदा हे लेक्चर बघून घ्या तुम्ही, कारण हा टॉपिक थोडासा अवघड आहे. याच्यामध्ये बऱ्याचशा अशा टर्म्स येतात ते तुम्ही कधी ऐकले नाहीत, त्याच्यामुळे तुम्हाला ह्या नवीन वाटू शकतात. त्यामुळे हे लेक्चर एकदा दोनदा बघून घ्या आणि थोडी जास्तीत जास्त या चॅप्टरची प्रॅक्टिस करावं लागणार आहे. ठीक आहे, तर तुम्हाला हा चॅप्टर सोपा जाईल. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्लासमध्ये काय करूया, प्रॅक्टिस सेट 4.1 घेऊया. आजच्या क्लासमध्ये आपण इथंच थांबूया, कारण जे घेतलं तर आपण प्रॅक्टिस सेट लेक्चर खूप मोठं होईल आणि तुम्हाला पाहण्यासाठी पण कंटाळवाणं वाटेल. ठीक आहे, तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे चॅनल नक्की शेअर करा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर आणि काही समस्या जरी असेल तुम्हाला, ते पण तुम्ही काय करू शकता, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवू शकता. ठीक आहे, व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद.